महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्याला फक्त विनंती एवढीच आहे की आपण खूप चांगलं काम करता. शेतकऱ्यांसाठी घरच्या घरी वाटणी करा, ₹100 बॉन्डवर करा, महसुली टॅक्स भरू नका. इतर सर्व गोष्टी आपण जी-आर काढण्यास शासन जी-आर काढतं, सगळं करतं. पण विषय असा आहे की याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते, नेमकी अंमलबजावणी कशी व्हायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे सहकार्य केलं पाहिजे, ह्या गोष्टी सांगणं पण खूप महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी असतात, गरीब लोकं असतात, अनपढ लोक असतात, ज्यांना या कोणत्याच गोष्टीची माहिती नसते. तुमचा हा जी-आर बघून, तुमचे हे व्हिडिओ बघून ते लोक जातात तहसीलदारकडे, तलाठी यांच्याकडे, महसूल खात्यामध्ये, दुय्यम निबंधककडे, कलेक्टर साहेबांकडे. पण त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे माहिती नसल्यामुळे त्यांचं कोणतंही काम होत नाही. तर तुम्ही जे जे काही आदेश काढता त्याबद्दल खुलासा पण देत जा किंवा असा एखादा हेल्पलाईन नंबर द्या, ज्यावर कॉल करून शेतकरी आपली तक्रार सांगू शकतील की माझं काम अशा प्रकारे होत नाही. जी-आर पब्लिश करणं हे तर ठीक आहे, पण नेमका कसा वापर करायचा, कशाप्रकारे वापर करायचा, हे लोकांना पण समजावून सांगा वेगळ्या तऱ्हेने. किंवा आपल्या अधिकाऱ्यांना पण असं काही तुम्ही SOP द्या, असे काही आदेश द्या की बाबा तुम्ही असं कोणतंही काम लोकांचं रोखू नका, तरच हे सर्व गोष्टी होऊ शकतील. याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या कमेंटमध्ये उत्तर द्या आणि व्हिडिओ पूर्णपणे शेअर करा, लाईक करा आणि अशा माहितीकरता मला फॉलो करा. ठीक आहे.